हॅलो एव्हरीवन. जनरली पेशंट प्रामुख्याने कंप्लेंट घेऊन येतात की डॉक्टर, अचानक 2 दिवसापासून माझा दात खूप दुखतो आहे. 2 दिवसापासून इतकं दुखतं की रात्रीची झोपच येत नाही आहे. अचानक 2 दिवसापासून सूज वाढली आहे. तर मग खरंच हे सगळं अचानक होतं का? आज आपण जाणून घेणार आहोत ह्या अचानक दुखण्यामागची रिअल स्टोरी. दातांवर एक स्ट्रॉंग लेअर असते इनॅमलची, जी लेअर इंटॅक्ट असल्यामुळे आपल्याला कधी थंड, गरम, गार, गोड काही आपण खातो तर त्याचं काही कळत नाही व आपण ते फूड आयटम्स एन्जॉय करू शकतो. तसंच तोंडात असलेल्या लाळीचंही आपल्यासाठी खूप इम्पॉर्टन्स आहे. काय होतं की लाळ आपल्या इनामलवरती एक बारीक थर क्रिएट करते, त्याला पेलिकल म्हणतात. आणि तोंडात आपण खातो, पितो, बोलतो, लाळेमध्ये बरेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. या सर्व प्रक्रियेमध्ये तिथे प्लाक फॉर्मेशन चालू होतं. प्लाक हा चिकट द्रव आहे, दातावरती एक लेअरमध्ये फॉर्म होतो. पण जर आपण प्रॉपरली 2 वेळेस योग्य टेक्निकने ब्रश केला तर आपण हा प्लाक इझिली काढू शकतो. म्हणजेच मेन प्रॉब्लेम आपण घरीच सॉल्व्ह करू शकतो. परंतु होतं काय की आपण प्रॉपर ब्रशिंग न केल्यामुळे हे प्लाकचे थरवर थर साचतात व त्याचे रूपांतर कॅल्क्युलसमध्ये होते. हे घरी निघत नाही, ते तुम्हाला डेंटिस्टकडे जाऊन मशीनद्वारे स्केलिंग करून क्लीन करता येते. तर मग तोंडातील जंतू, हे प्लाक, आपण खातो त्या चुकीच्या सवयी, जसं खूप इन बिटवीन स्नॅक्स खाणे, फायबर डाएट असणे, सगळं दातांवर चिटकून राहणे, याच्यामुळे दातांना कीड लागायला सुरुवात होते. जर आपण रेग्युलरली डेंटल व्हिजिट केली तर आपण दातांची स्वच्छता राखू शकतो. इनिशियल स्टेजेसमध्ये असलेलं दातांचं केरीज डॉक्टर प्रिव्हेंटिव्ह मेजर्सने, जसं पिट अँड फिशर सिलेंट्स म्हणा किंवा स्मॉल फिलिंग्सने आपण ते तिथे थांबवू शकतो. परंतु होतं काय, आपण याकडे लक्ष देत नाही आणि ती गोष्ट पुढे चालली जाते. मग हे कीड जे असतं ते पुढे सरकतं व दाताच्या मधल्या लेअरला पर्यंत जाऊन पोचतं. त्यामुळे आपल्याला थंड, गोड खाल्ल्यावर असं क्षणिक सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम होतो. क्षणिक होण्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. जर आपण या स्टेजला डेंटल व्हिजिट दिली तर आपण फिलिंगद्वारे स्टेज तिथेच थांबवू शकतो. परंतु या स्टेजलाही आपण दुर्लक्ष केलं तर ते अजून आतपर्यंत चाललं जातं व नसेपर्यंत कीड जातं. तेव्हा आपल्याला एक दिवशी अचानक जोरात दुखायला लागतं. गार खाल्लं, गोड खाल्लं, गरम खाल्लं की खूप दुखतं. त्यावेळेस रूट कॅनल ट्रीटमेंट करून आपण तो दात वाचवू शकतो. परंतु काही पेन किलर्स वगैरे खाऊन आपण असाच टाईम पुढे ढकलत गेलो तर ते कीड नसेच्या पलीकडे जाऊन हाडापर्यंत पोचते आणि इन्फेक्शन होते. जसं दाताजवळ पुळी होणे, सूज येणे किंवा मग छिद्र पडणे, अशा अनेक गोष्टी होतात. जर तो दात वाचवण्यासारखा असेल तर आपण त्याला रूट कॅनलने वाचवू शकतो किंवा तो काढावा लागतो. तर मग कळलं की कुठलीही गोष्ट अचानक होत नाही, यामागे खूप मोठी प्रोसिजर असते. जर आपण योग्य वेळेस पद्धती समजून घेतली व ती केली तर आपण अचानक होणाऱ्या दुखण्याला कधीच सामोरे जाणार नाही. त्याकरता आजच व्हिजिट करा तुमच्या जवळच्या डेंटिस्टला व आपल्या दातांना निरोगी बनवा. धन्यवाद.